नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण चर्चा करतो इयत्ता 11वी 11th स्टँडर्ड मॅथमॅटिक्स पार्ट 1 वरती आपण 2 वरती चर्चा करतो आणि 2 मधलं फर्स्ट चॅप्टर ज्याचं नाव आहे कॉम्प्लेक्स नंबर आणि कॉम्प्लेक्स नंबर मधला क्वेश्चन नंबर 4 आपण बघतोय। 1.2 या प्रॅक्टिस एक्सरसाइज मधला क्वेश्चन नंबर 4 बघतोय। 1.2 एक्सरसाइज मधला क्वेश्चन नंबर 1 2 3 आपण ऑलरेडी व्हिडिओ त्यावरती बनवलेले आहेत आपल्या मागच्या लेक्चर मध्ये। तर आधीच्या जर तुम्ही व्हिडिओ बघितला नसतील 1.2 एक्सरसाइजच्या तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी या आधीच्या व्हिडिओच्या लिंक तुमच्यासोबत शेअर करतो। त्याचबरोबर एक्सरसाइज नंबर 1.1 च्या सुद्धा लिंक ज्या आहेत त्या या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहेत आणि त्याचबरोबर मॅथमॅटिक्स पार्ट 1 चं फर्स्ट चॅप्टर अँगल अँड इट्स मेजरमेंट त्यावरती सुद्धा आपण व्हिडिओ बनवले आहेत, त्याची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला 4th नंबरचा क्वेश्चन या ठिकाणी आपल्याला इथे दिसतोय की सॉल्व द क्वाड्रॅटिक इक्वेशन। आपल्याला हे क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करायचे। ओके, आता हे सॉल्व करत असताना आपण शक्यतो कशाचा वापर करणार की फॉर्म्युला मेथड जो आपण 10th स्टँडर्डला आपण वापरला होता फॉर्म्युला मेथड क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करण्यासाठी। तसं बघायला गेलं तर मागच्या वर्षी आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करण्याच्या 3 मेथड बघितला, एक फॅक्टरायझेशन मेथड, दुसरी कंप्लीटिंग द स्क्वेअर मेथड आणि तिसरी फॉर्म्युला मेथड। तर त्यातल्या फॉर्म्युला मेथडचा वापर इथं आपल्याला करायचा आहे। तर बघा त्यासाठी आपण काय करणार, आता जरा व्यवस्थित आपण बघूयात। इथं ए बी सी च्या व्हॅल्यू काढू। ए ची व्हॅल्यू काय बाबा, ए स्क्वेअरच्या बाजूला काय नाही म्हणजे 1। बी ची जी व्हॅल्यू आहे ती ही काय बाबा -2 + i आणि सी ची जी व्हॅल्यू आहे आपल्याकडे ती काय बाबा ही झाली बी ची व्हॅल्यू आणि सी ची जी व्हॅल्यू आहे ती काय बाबा मायनस, बघा या ठिकाणी सी ची जर व्हॅल्यू विचार केला -1 - 7i। तर या तीनही व्हॅल्यूज ज्या आहेत त्या आपण या ठिकाणी व्यवस्थित लिहून घेतल्या। आता यानंतर b² - 4ac ची व्हॅल्यू काढू। b² - 4ac। आता b चा स्क्वेअर म्हणजे कोणाचा स्क्वेअर -2 + i चा स्क्वेअर -2 + i चा स्क्वेअर। ओके, -4 × ac। a ची व्हॅल्यू काय बाबा 1 आणि * c ची काय बाबा व्हॅल्यू, c ची जर व्हॅल्यू बघितली तर -1 - 7i। ठीक आहे, झालं। आता या ठिकाणी बघा पुढे जाऊयात आपण थोडंसं याचा स्क्वेअर करा। आता याचा स्क्वेअर करताना एक काळजी घ्या की बघा मायनस आहे कुठलाही नंबर, समजा -5 असेल तर त्याचा स्क्वेअर काय येतो बाबा +25। स्क्वेअर हा नेहमी पॉझिटिव्ह नंबर असतो। ओके, तर मग येथे या ठिकाणी आपण काय करू 2 + i चा स्क्वेअर करू। 2 + i चा स्क्वेअर म्हणजे a + b होल स्क्वेअर हा जो फॉर्म्युला आहे a² + 2ab + b² यानुसार। ओके, मग आता इथं त्याचप्रमाणे 2 + i त्याचा स्क्वेअर याचा विस्तार कसा होणार, पहिला a चा स्क्वेअर, a च्या जागेवर 2a म्हणजे 2 चा स्क्वेअर 4 प्लस 2ab म्हणजे 2 × दोघांचा मल्टिप्लाय 2 × 2i आणि प्लस b² म्हणजे i चा स्क्वेअर म्हणजे काय आलं बाबा 4 + 2 × 2 = 4i + i²। बरोबर, 4 बघा या ठिकाणी आपल्याकडे काय आलं 4 + 4i + i चा स्क्वेअर। आता इथं मायनस मायनस हा झाला प्लस, हा मायनस झाला प्लस। बरोबर, आता 4 1 जा, आता 4 ने या 7 - i 1 - 7i या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करू। मग आता वाटलंच तर एक काम करू आपण या ठिकाणी व्यवस्थित टप्प्याटप्प्याने जाऊ। मायनस मायनस प्लस झालं 4 × 1 - 7i। ठीक आहे, आता काय होईल बाबा बघा 4 + 4i आपल्या जागेवर आणि i² ची व्हॅल्यू -1 प्लस 4 × 1 4 -7 4 चा किती झाले 28i। आता i वाल्यांचं कॅल्क्युलेशन वेगळं करा, इमॅजिनरी नंबरचं, इमॅजिनरी पार्टचं आणि रिअल पार्टचं वेगळं करा। बघा 4 - 1 बघा 4 + 4 8 आणि -1 किती झाले 7 आणि या ठिकाणी मायनस प्लस मायनस 28 मधून 4 गेले 24 7 - 24i। तर अशा प्रकारे आपल्याला काय कोणाची व्हॅल्यू मिळाली b² - 4ac ची ही व्हॅल्यू मिळालेली आहे। ओके, आता यानंतर पुढे काय करायचं बाबा, पुढे आपला एक फॉर्म्युला आहे, तो फॉर्म्युला या ठिकाणी आपल्याला इथं वापरायचा आहे। ओके, आता हा फॉर्म्युला नेमका काय आहे आपल्याला माहिती आहे, आपण हा फॉर्म्युला जो आहे तो मागच्या वर्षी सुद्धा आपण या फॉर्म्युलाचा वापर केलेला आहे 10th स्टँडर्डला आपण। ठीक आहे, तर हा फॉर्म्युला जो आहे तो आपल्याकडे बघा बघा फॉर्म्युलाचा जर वापर केला x ची व्हॅल्यू काढायची आपल्याला, x = -b ± रूट मध्ये b² - 4ac / 2a हा आपला मेन फॉर्म्युला आहे। आता या फॉर्म्युलाचा वापर करून आपण आपली गाडी जी आहे ती या ठिकाणी पुढे नेऊयात। बघा यस, याला आता आपण या ठिकाणी अशा प्रकारे बॉक्स केला। आता या व्हॅल्यू ज्या आपल्याला माहिती आहे त्या व्हॅल्यूज इथं आपण या ठिकाणी टाकूयात। बघा पहिली गोष्ट x =
मायनसचं साईन आहे बी, बी किती आहे बाबा -2 प्लस आय, बीची व्हॅल्यू काय -2 प्लस आय झालं, प्लस मायनस रूटमध्ये बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू 7 - 24 आय, 7 - 24 आय आणि डिवायडेड बाय 2a, 2 × a ची जी व्हॅल्यू आहे ती किती आहे बाबा 1. आता इथं बघा काय झालेलं आहे इज इक्वल टू मायनस मायनस +2 प्लस आय झालं, प्लस मायनस रूटमध्ये 7 - 24 आय झालं आणि डिवायडेड बाय 2 × 1 2 झालं. आता इथून पुढे जरा गडबड होणार आहे. इथून पुढचा जो पार्ट आहे ना तो लय वेगळा आहे आणि खूप इम्पॉर्टंट आहे. पुढचा पार्ट कसा, आता इथं आपला रूट 7 - 24 आय याचा स्क्वेअर रूट काढायचा. आता याचा स्क्वेअर रूट कसं काढायचं, याच प्रॅक्टिस सेटमध्ये पहिला जो क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये स्क्वेअर रूट कसं काढायचं हे आपण बघितलंय. त्याच्यामुळे याचं जर आपल्याला स्क्वेअर रूट काढायचं असेल तर त्या पद्धतीने आपल्याला काढावं लागणार आहे. आता ही स्क्वेअर रूट काढण्याची मेथडच खूप मोठी आहे, पण आपण बघूयात. मोठं एक्झाम्पल आहे, फक्त तुम्ही लक्षात घ्या पहिला क्वेश्चन तुम्ही बघणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी क्वेश्चन नंबर 1 जो आहे त्यावरती व्हिडिओ बनवले, तो बघून घ्या. तो जर नाही समजला तर ही इथून पुढची स्टेप समजून घ्यायला खूप अवघड जाईल. बघा आता याचा स्क्वेअर रूट आपण कसं काढतो बाबा, 7 - 4i 24 आय इज इक्वल टू काय बाबा, समजा x + y आहे. समजा इथं तर x y ना, x तर ऑलरेडी आहे, a + b आहे असं आपण या ठिकाणी करू आणि a आणि b च्या ज्या काही व्हॅल्यूज असतील ते याचा स्क्वेअर रूट. आता दोघांचा स्क्वेअर करू, दोन्ही साईडचा स्क्वेअर जर केला तर या ठिकाणी काय येणार आहे 7 - 24. आता दोन्ही साईडचा जर मी स्क्वेअर केला, हे लक्षात घ्या फक्त आपल्याला एवढा पार्ट जो आहे आता हा करायचा आणि इथं a आणि b च्या ज्या व्हॅल्यू असेल ते याचा स्क्वेअर रूट. आता या ठिकाणी एक काम करू, याचा स्क्वेअर काय आला 7 - 24 आय आणि याचा स्क्वेअर कसं a + b होल स्क्वेअर, याचा विस्तार कसा a² + 2ab + b स्क्वेअर. पहिला a चा स्क्वेअर, a च्या जागेवर a चे a चा स्क्वेअर प्लस 2ab 2 × या दोघांचा मल्टिप्लाय 2 × ab आणि इथं i दिसतोय प्लस b चा स्क्वेअर, b च्या जागेवर काय बाबा b आहे म्हणजे b चा स्क्वेअर आणि i चा स्क्वेअर असे दोन आले. आता बघा 7 - 24 आय इज इक्वल टू a² + 2abi. आता b स्क्वेअर आणि i स्क्वेअरची व्हॅल्यू -1 असते, -1 × b² - b². मग आता एक काम करू, इथं दोन पार्ट आले, इकडे इमॅजिनरी आणि रिअल दोन्ही पार्ट आले, ते दोन्ही पार्ट वेगवेगळे लिहू. बघा 7 - 24 आय इज इक्वल टू a² हा -b² आधी लिहू आणि प्लस 2ab आणि i. आता याच्यात बघा रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट वेगवेगळे जर लिहिले, बघा या ठिकाणी 7 जो आहे आणि a² - b² याला आपण कुठला पार्ट म्हणणार, हा रिअल पार्ट आहे ज्याच्यासोबत आय नाही आहे त्याला आपण म्हणतो रिअल पार्ट. त्याला पहिलं लिहिलं समजा a² - b² इज इक्वल टू किती बाबा 7 झालं. आणि त्याच्यानंतर पलीकडचा जो पार्ट आहे बघा हा बाकीचा पुढचा, त्याला आपण इमॅजिनरी पार्ट म्हणणार -24 आय आणि 2ab आहे. मग इथं आपण इथं लिहू 2ab इज इक्वल टू 24 -24 इथं -24 ठीक आहे. 2ab इज इक्वल टू -24. इथं एक काम करा, तुम्ही b ची व्हॅल्यू काढा किंवा a ची व्हॅल्यू काढा इथं आणि ती व्हॅल्यू याच्यामध्ये टाका. समजा आपण b ला इथं ठेवू -24 आपल्या जागेवर, हे 2 मल्टिप्लाय इथं आले डिवायडेड बाय 2a मल्टिप्लाय इथं आले डिवायडेड बाय. आता b ची जी व्हॅल्यू आहे ती आपल्याकडे काय मिळेल, या दोघांना आपण कितीने डिवाइड करू शकतो, या दोघांना सुद्धा 2 ने. बघा -2 × 1 = 2 2 × 2 = 4 डिवायडेड बाय a म्हणजे काय आलं b इज इक्वल टू -12/a आलं. b इज इक्वल टू काय आलं -12/a आलं. मग आता इथं यामध्ये ती b ची व्हॅल्यू आपण टाकू, यामध्ये b ची व्हॅल्यू टाकून आपल्याला एक क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळेल. बघा इथं जर टाकली तर काय आलं बाबा a + a - b चा स्क्वेअर, b ची व्हॅल्यू काय बाबा -12/a त्याचा केला स्क्वेअर इज इक्वल टू 7 ठीक आहे. मग आता काय होईल बाबा a चा स्क्वेअर येतं, आता a² आपल्या जागेवर -12 चा स्क्वेअर किती 144 डिवायडेड बाय a चा स्क्वेअर a² आणि हे 7 आपल्या जागेवर. आता एक काम करू, खाली जो a² आहे तो घालवण्यासाठी सगळीकडे कितीने मल्टिप्लाय करावं लागणार आपल्याला, सगळीकडे आपण a ने मल्टिप्लाय करू खालचा a घालवण्यासाठी. याला a² ने मल्टिप्लाय केलं a⁴ आलं बरोबर, मायनस इथं a² ने मल्टिप्लाय केलं 144 आलं फक्त आणि इज इक्वल टू 7 ला a² ने मल्टिप्लाय केलं 7a² आलं. सगळ्यांना एका बाजूला घेऊ, a⁴ आपल्या जागेवर प्लस 7a² -7a² -144 आपल्या जागेवरती इज इक्वल टू 0. आता क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करा. a² जो आहे
आणि a⁴ आहे, त्याच्याऐवजी दुसरं कशाला तरी आपल्याला घ्यायचं आहे. म्हणजे इथं काय करणार आपण a² इज इक्वल टू समजा आपण y घेऊ, a² इज इक्वल टू y. a² जर आपण y म्हटलं तर a⁴ म्हणजे काय आलं yचा स्क्वेअर. अशा प्रकारे हे सगळं कॅल्क्युलेशन होईल. मग बघा a⁴ म्हणजे y² -7y आणि -144 इज इक्वल टू 0. आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करून yची व्हॅल्यू काढा. बरोबर, yची व्हॅल्यू आल्यानंतर त्या yच्या व्हॅल्यूच्या आधारावर आपल्याला कोणाची व्हॅल्यू काढायची आहे, एची व्हॅल्यू काढायची. आणि एची व्हॅल्यू निघाली की त्याच्यानंतर बीची व्हॅल्यू निघाली, नंतर गाडी आपल्याला पुढे न्यायची आहे. बघा आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं सॉल्व्ह करणार, पहिले याचे फॅक्टर्स पाडणार आपण. याचे फॅक्टर्स जर आपण बघितले तर काय येतील, शेवटी 144 आहेत. 144चे फॅक्टर्स काय बाबा, एक तर 18 8 जा 144, 16 9 जा 144, 12 × 12 12 × 12 144 येतात. त्याच्यानंतर आपल्याकडं 144 बऱ्याच टेबलमध्ये येतात. 36 4 जा, 72 2 जा. आता याच्यातून एक कुठला तरी नंबर घ्यायचा आहे, एक कुठली तरी पेअर घ्यायची. तर कुठली घ्यायची, ज्यांची सबस्ट्रॅक्शन 7 आहे. कोणाची सबस्ट्रॅक्शन 7, 16 मधून 9 गेले 7. आता यांची सबस्ट्रॅक्शन होणार म्हणजे यांना अपोजिट साईड, एकाला साईन द्यायचं, एकाला प्लस एकाला मायनस. मोठ्या नंबरला इथं मायनस आहे म्हणून मायनस आणि छोट्या नंबरला प्लस. मग इथं लिहू शकतो y² -16y प्लस 9y -144 इज इक्वल टू 0. आता हे बाकीचं आपण या ठिकाणी रफ करूयात. या ठिकाणी आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करायचं आहे. बघा इथं आणि इथं कॉमन निघेल. इथं y कॉमन काढला, ब्रॅकेटमध्ये y -16 राहिला. या दोघांमध्ये +9 काढला, ब्रॅकेटमध्ये y -9ने 144ला डिवाइड केलं, 16 राहिला इज इक्वल टू 0. आता दोन आन्सर, y -16 एका ब्रॅकेटमध्ये आणि y +9 दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये इज इक्वल टू 0. आता y -16 इज इक्वल टू 0 और y +9 इज इक्वल टू 0. मग आपल्याकडे दोन आन्सर येतील. y इज इक्वल टू -16 पलीकडे गेला +16 हे झालं एक, आणि और y इज इक्वल टू +9 पलीकडे गेला -9. आता या ठिकाणी आपण yची जी व्हॅल्यू घेताना ती कधीही पॉझिटिव्ह घ्या, निगेटिव्ह घेऊ नका. कारण आपल्याला काय करायचं नंतर, y म्हणजे काय असतो, a² म्हणजे 16चा स्क्वेअर रूट निघेल 4, पण -9चा स्क्वेअर रूट निघणार नाही. ठीक आहे. मग आता आपण yची व्हॅल्यू काय घेतली, 16 घेऊयात आपण. आता पुढे जाऊ. आता yची व्हॅल्यू घेतल्यानंतर याच्यावरून आपल्याला aची व्हॅल्यू मिळेल आणि aच्या व्हॅल्यूवरून आपल्याला bची व्हॅल्यू मिळून जाईल. abच्या व्हॅल्यू मिळतील. abच्या व्हॅल्यू मिळाले की त्या इथं आपल्याला ॲड करता येऊ शकतात. ठीक आहे. आता हे रफ करावं लागणार आहे मला, याला मी रफ करतो. ठीक आहे. तर याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. एक्झाम्पल अजून थोडंसं पुढे जाणार आहे आपलं. ठीक आहे. यस. तर जाऊयात पुढे. बघा या ठिकाणी बघा आता इथे आपण जाऊ. इथे y इज इक्वल टू 16. आता आपल्याकडे काय बाबा, बट या ठिकाणी जर आपण बघितलं, बट a² इज इक्वल टू y. a² म्हणजे काय असतो आपला y असतो. मग a² इज इक्वल टू y ची व्हॅल्यू काय बाबा, 16. सो देअरफॉर a इज इक्वल टू आपल्याकडे किती, 16चा स्क्वेअर रूट किती, +4. 16चा स्क्वेअर रूट आपल्याकडे आलं +4 म्हणजे a इज इक्वल टू आपल्याकडे आलं +4 आलं. आता b ची व्हॅल्यू काय येणार आहे बाबा आपल्याकडं, बीचा जर विचार केला तर b, देअरफॉर b इज इक्वल टू किती बाबा, बीचा विचार केला तर b किती बाबा, -12/a येते. मग आता या बीच्या व्हॅल्यूज आपल्याला या ठिकाणी 2 येऊ शकतात. बरोबर का. एक तर बघा a ची व्हॅल्यू 4 असताना आपल्याकडे काय येईल बाबा, इफ a इज इक्वल टू 4 देन b इज इक्वल टू किती बाबा, -12/a. -12/a म्हणजे -12/4 किती झालं बाबा, -3. म्हणजे a जर का 4 असेल b -3 येते. आणि इफ a इज इक्वल टू जर का -4 देन b इज इक्वल टू बाबा -12/a. -12/-4 मग किती आले बाबा या ठिकाणी, 3 आली. 4 3 जा 12. म्हणजे a जर का 4 असेल तर b ची व्हॅल्यू -3 येणार. a जर का -4 असेल तर b ची व्हॅल्यू 3 येणार. मग आता आपल्याला कशाची व्हॅल्यू काढायची, रूट 7 - 24i म्हणजे काय असतो बाबा आपल्याकडं, a + bi या ठिकाणी असतो. बरोबर. आता a ची व्हॅल्यू या ठिकाणी +-4 आहे आणि b च्या ज्या व्हॅल्यू आहे त्या +-3 मध्ये आपल्याकडे या ठिकाणी येऊ शकतात. मग तुम्ही एक काम या ठिकाणी असं करू शकतो की बाबा या ठिकाणी आपल्याला या ज्या काही व्हॅल्यू आपण घेऊ, तर ही व्हॅल्यू घेताना आपण काय करू, याला मग आपण असं लिहिता येईल की बाबा + रूटमध्ये आपल्याला काय करता येईल बाबा, a + bi वगैरे आपल्याला असं लिहिता येईल. बघा मग पहिली व्हॅल्यू घेऊ या ठिकाणी, इज इक्वल टू +- पहिली व्हॅल्यू घेताना म्हणजे नेमकं काय, ब्रॅकेटमध्ये a ची व्हॅल्यू पहिली 4, b ची व्हॅल्यू -3 आहे म्हणून इथं -3i, 4 - 3i +- म्हणजे आपल्याला हे घेता येईल.
मग आता आपल्याला आली याची व्हॅल्यू बाबा 7 मायनस 4 आहे रूटमध्ये, याचं स्क्वेअर रूट आलं. मग आता इथून आपल्याला पुढे जायचं. आता परत याला वाटलंच तर आपण याला नंबर 1 म्हणू वाटलंच तर. ओके, फ्रॉम नंबर 1. मग इथं याचं फ्रॉम 1 मधनुसार आपल्याला काय बाबा 2 प्लस आय बघा x इज इक्वल टू 2 प्लस आय आणि त्याच्यानंतर आपल्याकडे काय बाबा प्लस मायनस 7 मायनस 4i रूटमध्ये 24 आहे रूटमध्ये, त्याची व्हॅल्यू काय आली बाबा 4 मायनस 3i आणि डिवायडेड बाय आपल्याकडं 2 जो आहे तो आपला जसाच्या तसा. आता इथून पुढं आपल्याला सॉल्व करून कोणाची व्हॅल्यू मिळणार आहे, एक्सची व्हॅल्यू मिळणार आहे. बघा कशी, एक्सच्या 2 व्हॅल्यू मिळणार आहे. तर एक्स इज इक्वल टू आपल्याकडे काय आलं 2 प्लस आय प्लस बरं का प्लस 4 मायनस 3i ही एक व्हॅल्यू मिळेल डिवायडेड बाय 2 और x इज इक्वल टू 2 प्लस आय मायनस 4 मायनस 3i डिवायडेड बाय 2. अशा 2 व्हॅल्यू आपल्याला या मिळतील. याला सॉल्व करून आपल्याला उत्तर मिळेल. आता परत मला हे पण रफ करावं लागणार. ठीक आहे, आता हे रफ करू आपण आणि पुढे जाऊयात. एक्झाम्पल जरा मोठं आहे कारण बराच मोठा विषय आहे या ठिकाणी इथं आपल्याला दिसतोय, पण तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा. समजलं तर सगळ्या गोष्टी आहेत, नाही तर मग काय एवढा विषय गंभीर होऊन जाईल आपला. ठीक आहे, बघा आता इथं x इज इक्वल टू आपल्याकडे काय बाबा 2 प्लस 4 किती झाला 6 आणि i मायनस 3i मायनस 2i 6 मायनस 2i डिवायडेड बाय 2 और इथं x इज इक्वल टू काय बाबा इथं ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साईन तर आतले साईन बदलतील. 2 प्लस i मायनस 4 प्लस 3i डिवायडेड बाय 2. बघा या ठिकाणी काय झालं प्लस 4चं मायनस 4 आणि मायनस 3चं प्लस 3i या ठिकाणी साईन चेंज झाला. तर x इज इक्वल टू इथं काय होईल या दोघांमधून जर आपण विचार केला तर या दोघांमधून आपल्याला 2 कॉमन काढता येईल. 2 कॉमन काढले तर ब्रॅकेटमध्ये 2 3 जा मायनस 2 1 जा म्हणून 3 मायनस i डिवायडेड बाय 2 और x इज इक्वल टू इकडे काय बाबा 2 मायनस 4 बघा 2 मायनस 4 काय झाले मायनस 2 आणि i प्लस 3i प्लस 4i डिवायडेड बाय 2. ओके, आता x इज इक्वल टू आपल्याला या ठिकाणी 2 2 गेले म्हणजे काय झालं 3 मायनस आय राहिलं 3 मायनस आय आलं म्हणजे एक्सची एक व्हॅल्यू आपल्याला मिळाली 3 मायनस आय ही एक व्हॅल्यू आपल्याला एक्सची मिळेल. आणि और पलीकडे जर आपण बघितलं और पलीकडे x इज इक्वल टू इथं 2 जर कॉमन काढला तर काय बाबा मायनस 1 प्लस 2 2 जा 4 म्हणून 2i मायनस 1 प्लस 2i आणि डिवायडेड बाय आपला 2. आता 2 2 गेले इथं बघा 2 2 गेले देअरफॉर और x इज इक्वल टू 2 2 गेले मायनस 1 प्लस 2i. तर अशा प्रकारे आपल्याला या 2 व्हॅल्यूज मिळतील इथं की 3 मायनस आय किंवा मायनस 1 प्लस 2i. तर अशा प्रकारे हा जो क्वेश्चन आहे तो आपल्याला सॉल्व करता येईल. तर याचा स्क्रीनशॉट वगैरे जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, तर बघा मित्रांनो हा जो 4th नंबरचा क्वेश्चन आहे हा आपण बघितला आहे, त्याच्यातला पहिलाच क्वेश्चन बघितला आणि याच प्रकारे बाकी सगळे क्वेश्चन बघायचे आहेत. तर हा प्रश्न नीट बघून घ्या आणि याच पद्धतीने बाकीचे जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न करा. त्याच्यात जर काही अडचण आली तर कमेंट्स बॉक्समध्ये लिहा, आपण त्यावरती व्हिडिओ बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करू. ठीक आहे मित्रांनो, आजच्या चर्चेमध्ये इथेच थांबूयात. बाय सर्वांना, धन्यवाद. पण जाता थांबण्याच्या अगोदर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी या एक्सरसाइजमधल्या किंवा या मॅथमॅटिक पार्ट 2चं जे काही एक्सरसाइज नंबर 1.1 आहे 1.2 आहे याच्या अगोदरच्या व्हिडिओच्या लिंक तुमच्यासोबत शेअर केल्यात, त्या एकदा बघून घ्या. यस, बाय, धन्यवाद.